तशी नव्हती आमची भावना तर स्पष्ट आहेत की जरी स्थळी काष्टा पाष्टी पाया धावगा मारला भरणाजी सर्वांमध्ये भगवंत भरलेला आहेत आमचा तर ठाम निर्धार आहे। जो गुन्हा दाखल झाला आहे त्या तक्रारीमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी हार घालण्यात आला। 20 ते 25 जण तुमच्या सोबत आतमध्ये मतदान केंद्रामध्ये होते आणि मतदान केंद्राचे जे अधिकारी आहेत त्यांना न जुमानता त्या ठिकाणी प्रतिबंधित ही अतिशय चुकीचा मुद्दा आहे हा। आम्ही मतदानच्या यंत्राला हार घातलेला नाही, हार पुठ्याला घातलेला पण आपण लक्षात घ्या। आणि त्या पुठ्या बारमध्ये फोटो होता आणि त्याचे आम्ही हार चढावला भाव म्हणून आणि त्यांना आवश्यकता त्यांना जर चुकीच वाटत त्यांनी त्याच वेळेला काढून टाकायला पाहिजे होता। विशेष जसं आपण बघा आम्ही तुम्हाला हार घालतो तुम्ही हार ठेवतात का? आम्ही आमच्या भावनेने आम्ही तुम्हाला समजतो भगवंत समजतो आणि मी पूजन करतो आपण स्वागत करतो सन्मान करतो आणि आम्ही आपल्याला हार घालतो। तुम्ही काय आमचा हार ठेवतात का? तुम्हाला पटलं तर हार घालता। जसं आम्ही बघा आम्हाला वाटत आम्ही हार वेगळा ठेवतो नाही पटलं तर काढून टाकतो। हे संपला होता की तो त्या कर्मचाऱ्यांना वाटलं हे चुकीचं झाले त्यांनी काय हार काढून साईडला ठेवून द्यायला विषय संपला होता। आता या संदर्भामध्ये आमची वकील ही टीम जर गुन्ह्याचा काही मुद्दा असेल तर त्याचा निर्णय आमची टीम ती वकिलाची टीम आहे कायदेशीर ती बघणार आहेत। आपण ज्यावेळेला निवडणूक लढतात त्यावेळेला अशा पद्धतीचे सगळे नियम आपल्याला माहिती असावेत असं एक अपेक्षा असते। असा कुठे नियमचे आम्हाला सूची पाहायला मिळाली नाही आजपर्यंत। तुम्ही असं बोलले मगाशी की आम्हाला प्रत्येक वस्तूमध्ये आम्ही देव बघतो। हां हां तोच म्हणून ईव्हीएम मध्ये आम्ही ईव्हीएम नाही घातला ईव्हीएमला हार घातलेला नाही। आजही तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात पुठ्याला बाहेर सुरक्षा कवच सुरक्षा कवच त्या कवचावर भारत माते चित्र होतं म्हणजे भारत मातेला आम्ही फक्त हार ठेवून दिला फक्त। तुम्हाला वाटत नाही कधी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन आम्हाला आमच्यापर्यंत आलाच नाही आतापर्यंत कुठे आम्ही असलच नाही आतापर्यंत की हा आदर्श याचा काय भंगी म्हणून माहित असतं तर ते कृत्य केलं नसतं। हां बरोबर जर आम्हाला माहित असतं तर त्याकडे जायची गरजच नाही आम्हाला। मुद्दाम केलं नाही मुद्दाम मुद्दाम आमचा तो एक आपली भूमिका काय असणार आहे? हां याच्या पुढची भूमिका काय? याची गुन्हा दाखल केला आता आज सांगितलं आमची ती वकील टीम आहे तो निर्णय ते करून घेणार आहे त्यावेळेला आम्हाला त्याची जायची गरज त्या विषयाकडे। आणखी एक मुद्दा आता हा झाला गुन्हा दाखल दुसरीकडे आपल्या काही भक्तांना पोलीस ताब्यात घेत आहे जे भगवे वस्त्र परिधान करून मतदान केंद्राच्या परिसरात त्यांच्यावर कारवाई पोलिसांकडून केली जाते। या संदर्भात देखील आपण पोलिसांशी बोललात काय नेमकं आश्वासन मिळालं पोलिसांकडे आणि काय कारवाई केली जात होती? तर बघा भारत हा लोकशाही प्रधान देश आहे। कोणता ड्रेस घालावा हा ज्याचाच अधिकार जसं का आपण तुम्ही कोणता ड्रेस यांनी कोणता ड्रेस घातला आहे त्यांना ज्यांना जो ड्रेस आवडला त्यांनी जो ड्रेस घातला आहेत त्यामुळे कोणी बंधन त्यामुळे घालू शकत नाहीत। रंगाच्या आधारावर कारवाई होते असं वाटतं का तुम्हाला? हां रंगाच्या आधारावर याबद्दल आम्ही त्याबद्दल काही बोलू शकत नाही। हा त्याचा जसं बघा बाबांना असं वाटतं की एक आश्चर्य वाटतं ज्या ठिकाणी बाटल्या वाटल्या जातात पैसे वाटप होते तिकडे कोणत्याही गुन्ह्यात लक्ष दिलं जात नाही आणि तिथे कोणताही गुन्हा दाखल होत नाही। आमचा साधा हार एखाद्या आम्ही एक भारत मातेच्या चरणी एक भाव प्रेम एक भारत मातेविषयी देशाविषयी प्रेम म्हणून तो नुसता हार आम्ही ते ठेवला तरी गुन्हा केला जातो। याच्यापेक्षा या ठिकाणी जे काही महाराजांना एक ही वाटते षडयंत्र दिसतं हे षडयंत्र अत्यंत चुकीचे आहेत अन्यायकारक आहेत। बाबाजी आपल्या काही सहकार्यांवर त्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की भगवे कपडे त्याच्यावर जय बाबाजी परिवाराचा लोगो होता आणि